कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत. मामा, खऱ्या अर्थाने आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मनधरणी तुम्ही केलेली आहे. त्यांनी बारामती पोटनिवडणुकीमध्ये माघार घेतलेली आहे. मी हाके सरांना विनंती करण्यासाठी सुनेत्रा वहिनीच्या वतीने मी आज आलो होतो. हाके सरांना मी एवढं सांगितलं की ही निवडणूक पोटनिवडणूक आहे. अजितदादा पवारसाहेबांचं काम राज्याचं मोठं आहे, पण या बारामती परिसरामध्ये खूप मोठं काम आहे. इथल्या मतदारांची एक भावना आहे की आपण या उमेदवारी अर्ज सुनेत्रा वहिनींना पाठिंबा देण्यासाठी आपण माघारी घ्यावा. आणि हाके सरांनी माझ्या विनंतीचा हाके सरांनी मान राखला आणि उमेदवार न भरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याबद्दल मी हाके सरांचे आभार मानतो. खऱ्या अर्थाने ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत. ओबीसीचे प्रश्न अनेक वर्षापासून लक्ष्मण हाके मांडत आहेत. सरकार ओबीसीकडे लक्ष देत नाही. अनेक मागणी ज्या आहेत ओबीसीच्या त्या मान्य केले जात नाही. हे अनेक प्रश्न घेऊन जे आहे ते लढत आहेत. मात्र आता तुम्ही या निवडणुकीमध्ये त्यांनी हाच मुद्दा घेतलेला होता. कशा पद्धतीने शिष्टाई केली आहे तुम्ही त्यांनी? शिष्टाई वगैरे त्यांची कुठल्याही विनाट सरांनी केलं की अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल, दादांच्या भागातलं काम मतदारांचा मान ठेवायचा असेल तर हाके सरांनी माघार घ्यावी अशी मी त्यांना विनंती केली. आणि त्यांनी विनाट त्या बाबतीमध्ये मी सुनेत्रा वहिनींच्यासाठी या निवडणुकीमध्ये हाके सरांनी माघार घेतलेली आहे. खऱ्या अर्थाने आता उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. तर त्या ठिकाणी अजितदादांचा एक फलक लावलेला आहे प्रशासकीय भवनाच्या समोर. अजितदादा कापी एकच कापी आहे. तर जे घातके आहेत सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांना वेगळे ट्विट करण्यात आलेलं आहे फलकाच्या माध्यमातून. या बाबतीमध्ये मला काहीच कल्पना नाही. आपल्या माध्यमातूनच मी तो फलक बघितलेलाच नाही. एखादा फलक बघितला नाही त्या फलकाबद्दल भाष्य करणं उचित होणार नाही. नक्की. तर हे होते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. आणि खऱ्या अर्थाने आता बारामती पोटनिवडणुकीमधून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची शिष्टाई जी आहे ती करण्यात आलेले आहे. यामुळे आता या बारामती पोटनिवडणुकीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.